दारू न पाजल्यानं केली हत्या, तुर्भे पोलिसांची आरोपीवर कारवाई। नवी मुंबईत दारूच्या नशेत शिवीगाळ झाल्यानं मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही घटना मंगळवारी रात्री तुर्भे नाका येथील पुलाखाली घडली। या प्रकरणात पंडित राज सहाय या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या मानेत दारूची बाटली खुपसून हत्या करण्यात आली होती। तुर्भे पोलिसांनी आरोपी आर्यन उर्फ अरुण कुमार भानू राजभर वय वर्ष 20 याला अटक केली आहे। पंडित आर्यन आणि आणखीन दोघे मिळून पुलाखाली दारू पित असताना ही घटना घडली आहे। दारू पाजल्याच्या वादातून नव्हे तर मनातील रागातून हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3/11/2025 रोजी संध्याकाळी 10:30च्या दरम्यान पोलीस स्टेशनला एका नागरिकांनी फोनद्वारे माहिती दिली की ठाणे बेलापूर रोडवरती तुर्भे नाक्यावरती जो APMCकडे जाणारा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली एक इसम पडलेला आहे म्हणून त्याप्रमाणे तत्काळ आम्ही पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली असता एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। त्याच्या बाजूला एक फायबरचा पाईप, दगड आणि काचाचे काही बॉटलचे पडलेले तुकडे दिसले। त्यामुळे सदरचा हा खून असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। त्यानंतर आम्ही पोलीस तपासात असं निष्पन्न बाजूबाजूचे जे साक्षीदार तपासले तर एक प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी पाहणारा एक साक्षीदार भेटला। त्यांनी सांगितले की या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी एक 4 इसम या ठिकाणी ब्रिजच्या खाली दारू पीत बसले होते आणि त्यापैकी त्या दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्या कारणावरून त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये मारामारी झाली आणि त्यांनी एकाने दगड उचलून ते मैताच्या डोक्यात मारला। आरोपीचं नाव निष्पन्न झालं की तो आर्यन म्हणून होता। त्यानंतर मग आर्यनचा शोध घेतला असता पूर्ण त्याचं नाव निष्पन्न करून त्याचे CCTVच्या आधारे फोटो प्राप्त करून अरुण कुमार राजभर उर्फ आर्यन वय वर्ष 20 राहणार मिर्झापूर UP याला आम्ही दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतलं आणि त्यानं तो गुन्हा दारूच्या कारणावरून त्याचा जो ओळखीचा जो मयत आहे आनंद रामसाहे याचा खून केला असल्याचं कबुली दिली। त्यानंतर त्याला अरेस्ट करून मान्य न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने त्याचे 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेले आहे। लोकनायक न्यूज करिता सुमित रेनोसे, नवी मुंबई। लोकनायक न्यूज